नमस्कार. आजचा आपला व्हिडिओ आहे हॉटेल संस्कृतीमधलं आमरस पुरणपोळी महोत्सव. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया संपूर्ण माहिती आमरस पुरणपोळी महोत्सवाची, जे की आहे पाटीलवाडा ह्या ठिकाणी. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर शेवटपर्यंत आवडला तर डेफिनेटली लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्स सोबत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. हॉटेल संस्कृती हे आहे त्र्यंबकेश्वर रोड नाशिक इथे. तर त्र्यंबकला जर तुम्ही व्हिजिट करत असाल, दर्शनासाठी जाणार असाल तर डेफिनेटली हायवेच्या बाजूला तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या दिशेने जाताना हे हॉटेल दिसेल, हॉटेल संस्कृती. आणि तुम्ही बघू शकता हायवेला अगदी लागूनच हे हॉटेल संस्कृती आहे. तर तुम्ही डेफिनेटली ब्रेक घेऊ शकता जेवणासाठी किंवा स्पेसिफिकली जर तुम्ही नाशिक मुंबईवरून इथे फिरायला येत असाल तर इथे पण जरूर व्हिजिट करा. हा जो महोत्सव आहे हा जून महिन्यापर्यंत सुरू आहे, हॉटेल संस्कृती महोत्सव. तर तुम्ही बघू शकता आम्ही व्हिजिट केलेलं इथे पाडव्याच्या दिवशी. तर गुढी तुम्हाला इथे उभारलेली दिसत आहे आणि हा आहे पाटीलवाडा. तर हॉटेल संस्कृतीमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करणार तर त्यावेळी सुरुवातीपासून ते तुम्ही एंडपर्यंत चालत जा, स्ट्रेट फॉरवर्ड चालत जा. तिथे अजून दुसरे पण रेस्टॉरंट्स आहेत दोन्ही साईडने. असं पायवाट जी केलेली आहे, दगडी पायवाट, तर दोन्ही साईडने अजून रेस्टॉरंट आहे. पण तुम्ही जर खास ह्या आमरस महोत्सवाला येत असाल तर डेफिनेटली एंडपर्यंत असे चालत जा. ही दगडी कमान तुम्हाला दिसेल, आपलं गाव त्याच्यावर मेन्शन केलेलं आहे बघा. अशी छान अशी ही दगडी कमान दिसेल आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावर पाटीलवाडा आहे. हा एक वाडा आहे आणि वाड्यामध्येच आपल्याला हे सुरेख असं मराठमोळं रेस्टॉरंटचं स्वरूप दिलेलं आहे. तर तिथे जाऊन आपण छान हा आमरस पुरणपोळीचा आस्वाद घेऊ शकतो. तर असा सुरेख हा पाटीलवाडा आहे बघा. आणि इथे आहे आईचा संसार त्यांनी म्हटलेला आहे. तर तिकडे जुन्या प्रकारचा किचन, म्हणजे आपले जे भांडी असायची, पितळी भांडी, जुन्या प्रकारचं जे स्वयंपाकघर असायचं ते दाखवण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे. तर इथे तुम्हाला फलक दिसतील, माहिती लावलेली आहे हॉटेल संस्कृती मामाचा मळा असं पण याला म्हटलेलं आहे. आणि सुरू आहे आमरस पुरणपोळी महोत्सव. तर इथे मेन्शन्ड आहे की 1 मार्च ते 30 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्यू हे सुरू असणार आहे. तर हे पूर्ण जो परिसर आहे हा असा मराठमोळं एक गाव असतं आपलं, तसं त्याप्रमाणे त्यांनी ॲम्बियन्स क्रिएट केलेला आहे. एंटर केल्या केल्या जे दगडी कमान होती तिथे एंटर केल्या केल्या तुम्हाला हे छान सुरेख गणपतीचं मंदिर दिसेल. तुम्ही इथे दर्शन घेऊ शकता आणि पुढे वाड्याकडे जाऊ शकता. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे त्यांनी असं स्वयंपाकघर बनवलं आहे जुन्या पद्धतीचं आणि सगळी जुनी जी भांडी आहेत तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत. तर सुरेख अशी ही पितळी भांडी इथे मोठमोठी त्यांनी ठेवलेली आहे. तर त्या काळात अशी मोठी भांडी यूज केली जात असतील स्वयंपाक बनवण्यासाठी. तर अशी ही भांडी तिथे आपल्याला बघायला मिळतील. आणि किचन हा सुरू किचन आहे, म्हणजे लाईव्ह किचन म्हणू शकतो. तर तिथे भाकरी पोळ्या हे कंटिन्यू तिथे काही लेडीज आहेत त्या बनवत आहेत, ते तुम्हाला दिसेलच. तर अशा प्रकारे हा बोर्ड इथे लावलेला आहे बघा. तर त्यांचं चुलीवरची मिसळ पण तिथे मेन्शन केलेली आहे ॲग्रो टुरिझमच्या अंतर्गत. आणि हा आहे वाडा. इथे आतमध्ये जाऊन आपण मराठी पद्धतीने छान बैठकी खाली बसून जेवण करणार आहोत. तर सुरेख हा कलश होता. ह्या बैलगाडीवरती छान अशा भाज्या ठेवून डेकोरेशन केलेलं आहे एंट्रन्सला. सिटिंग अरेंजमेंट पण आहे एंट्रन्सला. आणि तुम्हाला दिसेल की सॅम्पल थाली त्यांनी जिथे आपण पे करतो त्या काउंटरवरती रजिस्टर करतो त्या काउंटरवर इथे ही थाली दिसेल. पुरणपोळी, कुरडई पापड, साधी पोळी, मसाले भात, साधा भात, आमटी, 2 भाज्या आहेत, आमरस, डेफिनेटली आमरस तर आहेच, भाकरी पण आहे, भजी, सॅलड, शेंगदाण्याची चटणी. तर अशा संपूर्ण मराठमोळे जे आपल्या फेस्टिवलला आपण पदार्थ बनवतो ते सगळे पदार्थ तुम्हाला इथे त्या ताटामध्ये मिळतील. तर बाहेर जर तुम्ही बघाल तर सुरेख असं हे त्यांनी इंस्टाग्रामिक फोटोजेनिक असं हे सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. छोटंसं गावच वसवलं आहे म्हणू शकतो. आणि छान अशी ही सुरेख रंगीबेरंगी बैलगाडी आहे. तिथे चेअर ठेवली आहे, त्याच्यावर चढून तुम्ही बैलगाडीत बसू शकता फोटोग्राफीसाठी. आणि अशा प्रकारे छान छान स्पॉट्स तिथे बनवले आहेत. जादूगाराचा खेळ पण सुरू होता तिथे एका ठिकाणी. आणि इथे असं बाहेर बघू शकता तुम्ही सोफे, पलंग असे ठेवलेले आहेत.
बसण्यासाठी वेटिंग रूम सारखं, तर तिथे बसून वेट करू शकतात नंबर येईपर्यंत. तर साधारणपणे ही खाली बसून जेवण्याची पद्धत आहे, पण वयोवृद्धांसाठी किंवा ज्यांना खाली नाही बसता येत ते लोक टेबलवर पण बसू शकतात. तर उंच टेबल चेअर पण आहेत. तर अशा प्रकारे ताट वाढलं गेलेलं आहे. बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी, भजी, कोबीची भाजी आहे, साधी पोळी, कुरडई, पापड, रस, आमटी आहे, ठेचा आहे, थालीपीठ, पुरणाची पोळी, सॅलड आहे आणि तूप वाढतात ते पुरणपोळीवरती आणि आमरसावरती सॅलड तूप वाढतात. कुरडई, पापड तुम्हाला बघायला मिळते आणि ह्या सर्व गोष्टी अनलिमिटेड आहेत, म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढं त्यांना मागवून घेऊ शकतात. तर मराठमोळं धपाटा म्हणतो तसं थालीपीठ पण इथे तुम्हाला बघायला मिळेल आणि पुरणपोळी पण भरपूर प्रमाणात म्हणजे तिथे पाहिजे तेवढी ते वाढतात आपल्याला. फक्त तिथे एक बोर्ड लावलेला आहे की उष्ट टाकायचं नाही, त्यामुळे तुम्हाला जेवढं लागतं तेवढंच ताटामध्ये मागून किंवा वाढवून घ्या. तर ॲम्बियन्सला छान असा हा कारंजा सुरू होता आणि सुरेख असं हे मराठमोळं जेवण करून आम्ही बाहेर आलो. तर तुम्ही बघू शकता की कार पार्किंगला भली मोठी म्हणजे जागा आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही. तुम्ही लांबून येत असाल गाडीने स्वतःच्या किंवा कॅबने येत असाल तर अशी कार पार्किंगला पण सोय केलेली आहे. आणि त्र्यंबकेश्वराला जातानाच म्हणजे हे हॉटेल आहे, त्यामुळे शोधाशोध करायची गरज पडणार नाही, कारण की हायवे टचच आहे. आणि अशा प्रकारे छान लाकडी यांनी असा लुक त्याचा एक क्रिएट केलेला आहे. आणि उन्हात असून म्हणजे उन्हाळ्यात जरी व्हिजिट केलं तरी आतमध्ये छान थंडावा तुम्हाला जाणवेल. तर असं हे छान मी थोडी माहिती देण्याची प्रयत्न इथे केलेला आहे. तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि डेफिनेटली जर तुम्ही ह्या महोत्सवाला व्हिजिट केलं आमरस पुरणपोळीच्या तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर आम्हाला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत व्हिडिओ आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.